गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स. मी आज तुम्हाला एक खुशखबर सांगणार आहे, ज्यामुळे तुमची 75% आर्थिक बचत होऊ शकते. परवा आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झाला, तेव्हा माझ्या गुगल मैत्रिणीनं मला बॅटरी रिप्लेस करण्यापेक्षा रिजनरेट करण्याचा सल्ला दिला. बॅटरी रिजनरेट करून घेण्यासाठी मी सातारच्या 20व्या नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केडमधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेसमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेसचे ओनर श्री प्रदीप धुमाळ यांच्याकडून कळलं की बॅटरी रिप्लेस करण्याऐवजी रिजनरेट केली तर तब्बल 75% रकमेची बचत होते. ती कशी काय ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर, आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झालाय. मला समजलंय की तुम्ही बॅटरी रिजनरेट करून देता, म्हणून त्याची चौकशी करायला आले होते. हो, आपण बॅकअप कमी झालेल्या बॅटरीला रिजनरेट करून देतो. त्याचं असं आहे की हल्ली लोक बॅटरीचा बॅकअप कमी झाला की लगेच बॅटरी रिप्लेस करतात आणि त्या बदल्यात त्यांना एकतर 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत कॅश मिळते, किंवा मग नवीन बॅटरी घेतली तर त्यातून 1,500 ते 2,000 रुपये वजा करतात. पण आपल्या इथे बॅकअप कमी झालेली बॅटरी चेक केली जाते. त्या बॅटरीमध्ये 20% बॅकअप असेल तर ती आपण रिजनरेट करून देतो. अच्छा, पण सर, बॅटरी रिजनरेट करण्यासाठी अंदाजे खर्च किती येतो? अगदी नगण्य. म्हणजे तुम्हाला बॅटरी रिप्लेस केल्यानंतर जेवढी रक्कम मिळते अगदी तेवढीच. म्हणजे तुमची बॅटरी कोणतीही असो, त्या बॅटरीच्या नव्या किमतीच्या 20 ते 25% रकमेत आम्ही तुम्हाला बॅटरी रिजनरेट करून देतो. समजा तुम्ही नवीन बॅटरी घ्यायला गेला आणि ती 10,000 रुपयाला असेल तर ती बॅटरी रिजनरेट करण्यासाठी फक्त 2,000 ते 2,500 रुपये खर्च येईल. अरे वा, खरेच की? म्हणजे बॅटरी रिप्लेसमेंटला जेवढी रक्कम मिळणार अगदी तेवढीच की? हो, आणि महत्त्वाचं म्हणजे रिजनरेट केलेल्या बॅटरीला आम्ही 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा देतो. पण खरं सांगू का, जेव्हा तुमच्या बॅटरीची कंपनी वॉरंटी संपायला येते किंवा बॅकअप थोडा कमी झालेला जाणवतो, तेव्हाच ती बॅटरी त्वरित रिजनरेट करून घ्यावी. तसेच आपण AMC म्हणजेच ॲन्युअल मेंटेनन्स सर्व्हिससुद्धा पुरवतो. ग्रेट. सर, तुमच्या इथे बॅटरी रिजनरेट करायला देण्याची प्रोसेस नेमकी कशी असते? बॅटरीचा बॅकअप कमी झाला की तुम्ही आम्हाला कॉल करायचा. आम्ही तुमच्या घरी येऊन बॅटरी चेक करतो. बॅटरी रिजनरेट होण्याच्या परिस्थितीत असेल तर आम्ही आमच्याकडील पर्यायी बॅटरी तुम्हाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुमचं काम थांबत नाही. इथं बॅटरी आणल्यानंतर आपल्या इथे असणाऱ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे बॅटरी चेक करून रिपेअरिंग करून 2च दिवसात रिजनरेट करून परत देतो. सर, आपण आणखी कोणत्या प्रकारच्या बॅटरीज रिजनरेट करून देता? ज्या बॅटरीमध्ये लीड ॲसिड असतं अशा सर्व प्रकारच्या बॅटरी आपण रिजनरेट करतो. यात अगदी ड्राय सेलची बॅटरीसुद्धा असते. याशिवाय UPS, इन्व्हर्टर, कार, बस, ट्रक, टेलिकॉम यांच्या बॅटऱ्या रिजनरेट करतो. त्याचबरोबर गावाकडे सोलर पॅनलच्या बॅटरीज, इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या फोर्कलिफ्टच्या बॅटरीज, बिल्डिंगमध्ये असणाऱ्या लिफ्टच्या बॅटरीजसुद्धा रिजनरेट करतो. याशिवाय आपल्या इथे ॲमरॉन आणि एक्साईड कंपनीच्या बॅटरीज डीलर रेटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. अच्छा, आम्ही तर आमची बॅटरी रिजनरेट करून घेणारच. मग कधी येत आहे बॅटरी चेक करायला? तू सांगशील तेव्हा. मला तुमचा नंबर द्या, म्हणजे मी कॉल करून सांगते. माझा नंबर घे, 814 909 2219. 814 909 2219. थँक्यू सर. वेलकम. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही बॅटरी रिजनरेट करून घ्यायची असेल तर सातारच्या 20व्या नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केडमधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.